हाड मोडलेले असेल, फ्रॅक्चर झालेले असेल आणि ही काटेरी वनस्पती तुमच्या परिसरात असेल तर या वनस्पतीचा कशा प्रकारे वापर केला जातो ते आपण जाणून घेणार आहोत। या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आरोग्यदायी आयुर्वेदला लाईक आणि फॉलो करा। मित्रांनो, या वनस्पतीचे नाव आहे साबर। हिंदीतून थुहर या नावाने ही ओळखली जाते। तुमच्या भागात या वनस्पतीला काय म्हणतात ते कमेंट करून अवश्य कळवा। साबर ही वनस्पती ग्रामीण भागात हमखास बघायला मिळते। हाड मोडल्यानंतर हाड वैद्यांकडून आपण ते बसवून घेतल्यानंतर ते हाड लवकरात लवकर जुळून यावे यासाठी या साबरीच्या पांढऱ्या चिकाचा वापर केला जातो। या साबरीच्या फांदीला चिरा पाडून त्याचा चीक जमा करायचा आणि फ्रॅक्चर झालेल्या जागी किंवा मुका मार लागलेल्या ठिकाणी हा चीक रोज लावायचा आहे। हा चीक डोळ्यात जाणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे। जखम झालेली असेल तरी देखील हा चीक त्या ठिकाणी लावू नये। ग्रामीण किंवा आदिवासी भागामध्ये माणसांना किंवा जनावरांना मुका मार लागला असेल किंवा फ्रॅक्चर झाले असेल तर या साबरीच्या चिकाचा वापर हा केला जातो। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।